मॉर्निंग. आज आपण बघणार आहोत ट्रायंगल्स. ट्रायंगल्स या लेसनबद्दल आज आपण बघणार आहोत. तर तुम्हा सर्वांना माहिती आहेच की ट्रायंगल्स म्हणजे काय असतं. ओके, ट्रायंगल्स मीन्स अ फिगर joining three segments. Suppose this is triangle ABC. Okay, how to write the name of the triangle? So ह्या ट्रायंगलचं नाव कसं लिहायचं असतं तर ट्रायंगल ABC. तसंच आपण ट्रायंगल ACB पण लिहू शकतो, ट्रायंगल BCA, ट्रायंगल CAB, असं 6 टाइप्सने ट्रायंगलचं नाव लिहू शकतो. ओके, तर ट्रायंगल्सचे एलिमेंट्स कुठले कुठले असतात. ट्रायंगलचे एलिमेंट्स असतात 3 साइड्स. तर साइड्स कुठल्या कुठल्या आहेत? साइड्स साइड AB, साइड BC आणि साइड AC. अशा 3 साइड्स असतात. आता अँगल्स ऑफ द ट्रायंगल्स. अँगल्स, ट्रायंगलला 3 अँगल्स असतात. आपण अँगलची नावे सिंगल लेटरने पण लिहू शकतो आणि 3 लेटर्सने पण लिहू शकतो. तर सिंगल लेटर्सने लिहिता येतात अँगल A, अँगल B आणि अँगल C. आता 3 लेटर्सने अँगलचं नाव लिहायचं असेल तर एचं नाव जेव्हा लिहिणार आपण तेव्हा A हा पॉईंट मिडलला आला पाहिजे. तर अँगल हा A अँगलचं नाव जेव्हा लिहायचे आपल्याला तेव्हा एकतर B पासून स्टार्ट करा किंवा C पासून स्टार्ट करा, म्हणजेच हा येईल अँगल CAB. ओके, अँगल Bचं नाव जेव्हा स्टार्ट करायचं असेल तेव्हा अँगल ABC आणि अँगल Cचं नाव अँगल BCA असं लिहितात. तर तुम्हाला हे 3 लेटर्स नाव कसं लिहितात कळलं पाहिजे. जो सेंटरला असतो तिथे हा अँगल फॉर्म झालेला असतं बघा. ओके, आता व्हर्टेक्स. ट्रायंगलला 3 व्हर्टेक्स असतात. तर व्हर्टेक्स A, व्हर्टेक्स B आणि व्हर्टेक्स C. हे सगळं 8th स्टँडर्डमध्ये तुमचं झालेलं आहे, तरी पण आपण एकदा रिव्हिजन करतो. ओके, आता ट्रायंगलचे हे सगळे पार्ट्स झाले. आता ट्रायंगलचे टाइप्स कुठले कुठले तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर ट्रायंगलचे टाइप्स आहेत 6. फर्स्ट आहेत बेस्ड ऑन साइड्स. म्हणजेच साइड्सच्या आधारावर केलेले 3 पार्ट्स आहेत. त्यापैकी पहिला आहे इक्विलॅटरल ट्रायंगल. सेकंड आहे आयसोसेलस ट्रायंगल. थर्ड आहे स्केलन ट्रायंगल. ओके, equilateral triangle means all 3 sides are equal. Isosceles triangle means 2 sides are equal and scalene triangle means no sides are equal. आता सेकंड टाइप्सचे ट्रायंगल आहेत बेस्ड ऑन अँगल्स. फर्स्ट आहे ॲक्यूट अँगल ट्रायंगल. सेकंड आहे राईट अँगल ट्रायंगल. आणि थर्ड आहे ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. आता यामध्ये ॲक्यूट अँगल ट्रायंगल मीन्स ऑल 3 अँगल्स आर ॲक्यूट. ॲक्यूट मीन्स लेस दॅन 90. इन राईट अँगल ट्रायंगल ओनली 1 अँगल इज राईट अँगल, other 2 angles are acute angle. Third one, obtuse angle triangle. Only 1 angle is obtuse angle, other 2s are acute. Okay. आता हे माहिती आहे तुम्हाला sum of all 3 angles of triangle is 180. Any triangle. Okay. Sum of all 3 angles
ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री. कोणताही ट्रायंगल असेल तर त्याच्या तिन्ही अँगलची सम केल्यानंतर ती 180 डिग्री येते. बरोबर आहे. तर ट्रायंगलच्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपण आता बघणार आहोत. ओके, हे सगळं बेसिक इन्फॉर्मेशन आहे जे तुमचं लास्ट इयरला झालेलं आहे, पण तरीही आपण त्याची प्रॅक्टिस करतो, कारण हा लेसन करायच्या अगोदर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असायला हव्यात. ओके, आता हा ट्रायंगल आहे, ट्रायंगल ABC. हा एक पॉइंट आहे. तर ह्या ट्रायंगलमध्ये ट्रायंगलची कोणतीही एक साईड एक्सटेंड केली की एक अँगल तयार होतो. ही साईड, तसंच ही साईड पण करू शकता, ही साईड पण करू शकता. ओके, तर ह्या अँगलला एक्सटेरियर अँगल म्हणतात. काय म्हणतात? एक्सटेरियर अँगल. सपोज हा अँगल D आहे, हा अँगल C आहे, हा अँगल A आहे, हा अँगल B आहे. म्हणजेच याचं मेजरमेंट E आहे, याचं मेजरमेंट B आहे, याचं C आहे आणि याचं D आहे. तर हा एक्सटेरियर अँगल थेरम असतो D इज इक्वल टू A प्लस B. म्हणजेच एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू सम ऑफ द रिमोट इंटेरियर अँगल. ओके, तर एक दुसरी प्रॉपर्टी आहे बघा, तुम्हाला माहिती आहे मीडियन कशाला म्हणतात? ABC. तर मीडियन कशाला म्हणतात? नीट लक्ष द्या. कोणत्याही साईडचा मिड पॉइंट ऑफ एनी साईड ऑफ ट्रायंगल अँड अपोजिट व्हर्टेक्स यांना जोडणारी जी लाईन असते त्याला म्हणायचं मिड पॉइंट. तर मिड पॉइंटमुळे काय होतं, या साईडचे दोन इक्वल पार्ट्स होतात. ओके, तसा इथे सुद्धा एक मिड पॉइंट आहे, तो आपण या व्हर्टेक्स बरोबर जोडला तर ही पण मीडियन तयार होते. तसाच या साईडचा पण एक मिड पॉइंट आहे, तो आपण या व्हर्टेक्स बरोबर जोडला की हा पण एक मिड पॉइंट होतो. तर सगळ्या मीडियन, दिस इज मीडियन, दिस इज मीडियन अँड दिस इज मीडियन, ऑल थ्री मीडियन्स मीट ॲट वन पॉइंट. ओके, तिन्ही मीडियन एकाच पॉइंटमध्ये मिळतात. ओके, आणि त्याला म्हणतात सेंट्रॉइड. काय म्हणतात त्याला? सेंट्रॉइड. C. ऑल मीडियन्स आर कॉन्करंट. कॉन्करंट म्हणजे काय? तर वेन 3 or more lines meet at one point, the point of intersection is called the point of intersection. Okay, and the lines are called concurrent lines. The three medians are concurrent, they meet at this point and this is called centroid. ओके, तर मिड पॉइंट म्हणजे काय कळलं तुम्हाला? मिड पॉइंट म्हणजे मीडियन म्हणजे मिड पॉइंट ऑफ एनी साइड ऑफ ट्रायंगल अँड अपोजिट व्हर्टेक्स. ओके, द सेगमेंट जॉइनिंग द मिड पॉइंट ऑफ एनी साइड अँड अपोजिट व्हर्टेक्स इज कॉल्ड मीडियन. Triangle have 3 medians and all medians meet at one point, that is called centroid. Okay, आता आपण बघणार आहोत अल्टिट्यूड. तर अल्टिट्यूड कशाला म्हणतात? आपण हा ट्रायंगल घेऊया, त्याला वेगळं नाव देऊ. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स टू अपोजिट साइड. मीडियन परपेंडिक्युलर असतेच असं नाही, पण एक्झॅक्टली परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स टू अपोजिट साइड इज कॉल्ड द अल्टिट्यूड. ओके, असं ट्रायंगलला 3 अल्टिट्यूड्स असतात बघा. याची परपेंडिक्युलर कुठेतरी इकडे येईल, याची परपेंडिक्युलर कुठेतरी इकडे येईल. ओके, आणि ह्या अल्टिट्यूड सुद्धा एकाच पॉईंटमध्ये मीट होतात. त्याला म्हणतात ऑर्थोसेंटर. या पॉईंटला काय म्हणतात? ऑर्थोसेंटर. ओके, तर आता मीडियन बद्दल कळलं तुम्हाला, अल्टिट्यूड बद्दल कळलं. ओके, सेंट्रॉइड माहिती आहे, ऑर्थोसेंटर माहिती आहे. ओके, आता आपण पुढे बघणार आहोत ट्रायंगलच्या कॉन्ग्रुएंटच्या टेस्ट. ओके,
ट्रायंगलबद्दलची बाकी सगळी माहिती तुम्हाला ऑलरेडी आहेच आहे, पण हे काही पॉईंट आपण रिवाईज केलेले आहेत. ओके, आता कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. तर ट्रायंगल कॉन्ग्रुएंट कसे असतात, कधी असतात, त्याच्या कुठल्या कुठल्या टेस्ट आहेत ते आपण बघणार आहोत. आता पहिल्यांदा आपण एक एक्झाम्पल घेऊया. सपोज हा एक ट्रायंगल आहे, त्याचं नाव आहे ABC. हा दुसरा ट्रायंगल आहे, याचं नाव आहे PQR. ओके, सपोज दिस side is congruent to this side, this side is congruent to this side, and this side is congruent to this side. आता ह्या ट्रायंगलमध्ये किती पार्ट्स असतात? 3 साइड्स असतात आणि 3 अँगल्स असतात. तर टोटल कॉन्ग्रुएंट किती पार्ट असू शकतात? तर 6 पार्ट्स कॉन्ग्रुएंट असू शकतात. पण आपण प्रत्येक टेस्टमध्ये फक्त 3 पार्ट्स दाखवतो. ओके, आता इथे बघा, आपल्याला ह्या डायग्रॅम प्रमाणे जर पाहिलं तर आपण AB इज कॉन्ग्रुएंट टू PQ गिवन कधी लिहू शकतो आपण? बघा, इकडे एक लाईन मारलेली आहे, या लाईनवर पण, या साईडवर पण एकच लाईन आहे, म्हणून त्या दोन कॉन्ग्रुएंट आहेत. BC इज कॉन्ग्रुएंट टू QR, हे पण गिवन आहे. आणि AC इज कॉन्ग्रुएंट टू PR, हे पण गिवन आहे. बरोबर. ऑल 3 साइड्स ऑफ वन ट्रायंगल इज कॉन्ग्रुएंट टू ऑल 3 साइड्स ऑफ अदर ट्रायंगल. देअरफॉर आपण इथे लिहू शकतो ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल PQR बाय yes टेस्ट. असं का लिहिलं? तर साइड आणि साइड, तिन्ही साइड, दिस साइड इज कॉन्ग्रुएंट टू दिस इज कॉन्ग्रुएंट टू दिस अँड दिस इज कॉन्ग्रुएंट टू दिस, म्हणून आपण काय म्हणू? yes टेस्ट. आता इथे आपण फक्त 3 साइड्स दाखवलेले आहेत. ह्या जर कॉन्ग्रुएंट असेल तर 3 अँगल्स पण कॉन्ग्रुएंट असतात. तर ते कुठले कॉन्ग्रुएंट आहे? अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल P, अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू अँगल Q, अँड अँगल C इज कॉन्ग्रुएंट टू अँगल R. याची नावे आपण 3 लेटर्सने पण लिहू शकतो, पण मी आता शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिले. तर या सगळ्याचं रिझन काय देणार आपण? PCPA, CPCT. ओके, नॉट PCPA, CPCT. करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. बरोबर आहे. ट्रायंगल्सला टोटल 6 पार्ट्स असतात. आपण टेस्टसाठी 3 पार्ट्स दाखवलेले आहेत. रिमेनिंग 3 पार्ट्स आर सो कॉन्ग्रुएंट, आणि त्याचं रिझन येतं CPCT. ही झाली फर्स्ट कॉन्ग्रुएंटची टेस्ट. आता आपण सेकंड टेस्ट बघूया. बघा इकडे, हा ABC PQR. इकडे आपल्याला हे दिलेले, हे दिलेले, इकडे असं दाखवलंय, इकडे असं दाखवलंय, इथे असं दाखवलंय, इथे असं दाखवलंय. आता गिवन डायग्राम प्रमाणे आपण काय लिहू शकतो? AB is congruent to PQ. Angle ABC is congruent to angle PQR. Angle side BC is congruent to side QR. बघा, इथे पहिली साइड दाखवली आहे, नंतर अँगल दाखवला आहे. बघा, या डायग्राममध्ये पण तसंच आहे, नंतर साइड दाखवलेली आहे. म्हणून आपण लिहू शकतो ट्रायंगल ABC is congruent to triangle PQR by yes
AS टेस्ट म्हणजे साईड अँगल साईड टेस्ट. बरोबर, पहिली साईड दाखवली, नंतर अँगल दाखवला, नंतर साईड दाखवली, म्हणून आपण ही टेस्ट लिहिली. आता आपल्याला रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स लिहायचे आहेत. हे आपल्याला लिहिता येणं गरजेचं आहे. वरती बघा, आपण 2 साईड्स आणि एक अँगल दाखवला आहे, याचा अर्थ एक साईड आणि 2 अँगल रिमेनिंग आहे. बरोबर. मग आपण पहिले लिहूया अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी आहे. बरोबर आहे. साईड ए सी इज कॉन्ग्रुएंट टू साईड पी आर आणि अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल आर. याचं रिझन येईल CPCT म्हणजे करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ट्रायंगल एकदा कॉन्ग्रुएंट झाला, आपण 3 पार्ट्स दाखवतो, रिमेनिंग 3 पार्ट्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट आणि त्याचं रिझन असतं CPCT. ओके, ही झाली आपली दुसरी टेस्ट. ओके, आता आपण थर्ड टेस्ट बघणार आहोत. तर थर्ड टेस्ट आहे बघा, ABC PQR. इथे तुम्ही वेगळी नावंसुद्धा घेऊ शकता. असं काही नाही आहे की ABC आणि PQRच घ्यायला पाहिजे. XYZ घेऊ शकता, LMNN घेऊ शकता, कुठलेही घेऊ शकता. आता आपण इकडे एक वेगळी टेस्ट दाखवणार आहोत. धिस अँगल इज कॉन्ग्रुएंट टू धिस अँगल, धिस साईड इज कॉन्ग्रुएंट टू धिस साईड अँड धिस अँगल इज कॉन्ग्रुएंट टू धिस अँगल. बघा आता काय काय आपल्याला दिलेलं आहे. अँगल B म्हणजेच अँगल ABC is congruent to angle PQR. Then side BC is congruent to QR. And then angle C म्हणजे angle BCA is congruent to angle QRP. ओके, दाखवलं. 3 पार्ट्स दाखवले आपण. Therefore triangle ABC is congruent to triangle PQR by ASA टेस्ट. बघा इथे अँगल पहिला दाखवला, नंतर साईड आणि नंतर अँगल, आणि हे असंच असलं पाहिजे, कनेक्टेड असलं पाहिजे. ए अँगल, नंतर येणारी लगेच येणारी साईड आणि नंतर येणारा लगेच येणारा अँगल, असं कॉन्ग्रुएंट असलं पाहिजे. तेव्हा आपण याला ASA टेस्ट म्हणू शकतो. ओके, आता रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स लिहायचे असतील तर अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल P हा राहिलेला आहे. साईड AB इज कॉन्ग्रुएंट टू साईड PQ ही राहिलेली आहे, आणि साईड AC इज कॉन्ग्रुएंट टू साईड PR. या सगळ्याचं रिझन येणार CPCT, करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ही आहे आपली थर्ड टेस्ट, कॉन्ग्रुएन्सीची थर्ड टेस्ट. ओके, आता आपल्याला फोर्थ टेस्ट बघायची आहे. ओके, तर फोर्थ टेस्ट काय आहे ती तुम्हाला सांगतो. ओके, आपण नेक्स्ट पेजवर जाऊया. फोर्थ टेस्ट, परत 2 डायग्राम काढायची. इकडे नाव देऊया ABC PQR. ओके, आता ही टेस्ट काय आहे ते तुम्हाला सांगतो. सपोज धिस अँगल इज कॉन्ग्रुएंट टू धिस अँगल, देन धिस अँगल इज कॉन्ग्रुएंट टू धिस अँगल, देन धिस साईड इज कॉन्ग्रुएंट टू धिस साईड. ओके, आता कसं लिहायचं बघा. BC इज कॉन्ग्रुएंट टू QR. No, sorry.
angle B is congruent to angle Q. Angle C is congruent to angle R, and AC is congruent to PR. ओके, बघा अँगल अँगल साईड म्हणून आपण लिहू शकतो ट्रायंगल ABC is congruent to triangle PQR by AAS test. ओके, आता रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स तुम्ही लिहू शकता. आपण दोन अँगल आणि एक साईड दाखवलेली आहे, म्हणजे फक्त एक अँगल आणि दोन साईड दाखवायच्यात आपल्याला. तर अँगल आहे आपला अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी. साईड आहे ए बी इज कॉन्ग्रुएंट टू पी क्यू, आणि बी सी इज कॉन्ग्रुएंट टू क्यू आर. याचं रिझन इज CPCT, करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. हे आहे फोर्थ टेस्ट. याच्या व्यतिरिक्त अजून एक टेस्ट आहे, तर ती टेस्ट मी तुम्हाला सांगतो. तर ती टेस्ट फक्त राईट अँगल ट्रायंगलमध्ये असते. ओके, राईट अँगल ट्रायंगलमध्ये ही पाचवी टेस्ट आहे. दोन्ही ट्रायंगल हे राईट अँगल ट्रायंगल असले पाहिजेत. ओके, हा 90 डिग्री आहे, हा पण 90 डिग्री आहे. ओके, इकडे नाव देऊ आपण ABC, इकडे नाव देऊ PQR. याच्यामध्ये दिस इज कॉन्ग्रुएंट टू दिस अँड दिस इज कॉन्ग्रुएंट टू दिस, एवढंच दिलेलं आहे आपल्याला. तर आपण काय लिहू शकतो बघा. पहिलं हे नेहमी असं लिहायचं असतं, इन ट्रायंगल ABC, ज्या दोन ट्रायंगलमध्ये अँड ट्रायंगल PQR. बरेच लोक अँडच्या जागेवर इथंच कॉन्ग्रुएंट लिहितात, असं नाही लिहायचं. आपल्याला ते पुढे दाखवायचं आहे कॉन्ग्रुएंट आहे. तर कोणत्या दोन ट्रायंगलमध्ये कॉन्ग्रुएंसी दाखवणार आहात त्याची नावं लिहायची असतात. मग लिहायचं अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल PQR, रिझन इच 90 डिग्री. ओके, मग AC is congruent to PR, given है. आणि BC is congruent to QR, ही पण given है. Therefore triangle ABC is congruent to triangle PQR. या साइड या टेस्टचं नाव आहे RHS, राईट हँड साईड. ओके, इन राईट अँगल ट्रायंगल हायपोटेनस कॉन्ग्रुएंट असेल आणि एक साईड कॉन्ग्रुएंट असेल तर ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतात बाय RHS टेस्टने. ओके, याचे रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स बघा. आता काय राहिलेले, आपण एक अँगल आणि दोन साईड्स दाखवलेले आहेत. मग एक साईड आणि दोन अँगल राहिलेले आहेत, म्हणजे अँगल A इज इक्वल टू अँगल P असेल, AB इज इक्वल टू PQ असेल, आणि अँगल C इज इक्वल टू अँगल R असेल. या सगळ्याचं रिझन येतं CPCT. अशा प्रकारे ह्या 5 कॉन्ग्रुएंटच्या टेस्ट आहेत. या टेस्टचा उपयोग करूनच आपल्याला पुढचे सगळे एक्सरसाइज सॉल्व करायचे आहेत. ओके, आता आपल्याला पुढे काय पाहायचं आहे बघूया आपण. आता ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. ओके.